कृषी विभागाच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित धान्य आणि मिलेट महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला। शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री व्यवस्था आणि खात्रीशीर शेतमाल मिळत असल्यानं खरेदीसाठी गर्दी झाली होती। 2 दिवसात तब्बल 1.25 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं। या महोत्सवानिमित्त मिलेट रॅली काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषेत महिला बाईक रायडर्सनी रॅलीच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य आणि रसायनमुक्त शेतमालाच्या वापराबाबत जनजागृती केली। कृषी विभागाच्या वतीनं कोल्हापुरातील व्ही.टी. पाटील सभागृहात धान्य महोत्सव आयोजित केलाय। शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत धान्य आणि मिलेट महोत्सवाचा शुभारंभ झाला। शेतकऱ्यांनी पिकवलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा असा धान्य महोत्सवाचा उद्देश आहे। या धान्य महोत्सवात सेंद्रिय गुळ, काकवी, पाटगावचा मध, आजरा घनसाळ तांदूळ, त्याचबरोबर सोलापूरची ज्वारी, साताऱ्यातील फळांचं गाव असलेल्या धुमाळवाडीतील द्राक्ष, अंजीर, वॉटर ॲपल, कलिंगड, डाळिंब, खरबूज, पेरू, वाईगावची हळद, खपली गहू, देशी अंडी तसंच नाचणी, वरई, राजगिरा यासह विविध प्रकारचे तांदूळ, पौष्टिक तृणधान्य विक्रीसाठी उपलब्ध होती। शनिवारी या महोत्सवात 50 लाख रुपयांची उलाढाल झाली, तर आज रविवारी सुमारे 75 लाख रुपयांची उलाढाल झाली। 2 दिवसात या महोत्सवात 1.25 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। दर्जेदार शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात हा महोत्सव यशस्वी ठरला। आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त तृणधान्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज मिलेट रॅली काढण्यात आली। विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते झेंडा दाखवून मिलेट रॅलीची सुरुवात झाली। यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, डॉक्टर सुनील कराड, अरुण भिंगारदिवे, कृषी उपसंचालक नामदेव परीट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दसरा चौक, बिंदू चौक, उमा टॉकीज, बागल चौक मार्गे व्ही.टी. पाटील सभागृहातील धान्य महोत्सवापर्यंत मिलेट रॅली आली। कृषी विभागातील महिला नऊवारी साडी आणि भारतीय पेहरावात मिलेट रॅलीत सहभागी झाल्या होत्या। बाईक रॅलीच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य आणि रसायनमुक्त शेतमालाच्या वापराबाबत जागृती करण्यात आली। ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा यांसारखी तृणधान्य लोह आणि कॅल्शियमनं समृद्ध असतात। त्याचा वापर आहारात करावा असं आवाहन करण्यात आलं।